हे जे आहे हे फोर्टक्स ब्लाऊज आहे. हे थोडं वेगळ्या पद्धतीने शिवलेलं आहे. तर हे मी माझ्यासाठी बनवलेलं आहे. हे जे ब्लाऊज आहे ते आपण शॉर्ट टॉप्स जे असतात त्याच्या आतमध्ये आपण घालू शकतो केमिसोल्सच्या जागी, कारण केमिसोलची लेंथ थोडी लंबी असल्यामुळे टी शर्टमधनं खालून केमिसोल दिसू शकते. तर अशा प्रकारचा ब्लाऊज आपण आतून घालू शकतो जर तुमचं टॉप पतलं असेल तर. तर हे स्लीवलेस ब्लाऊज मी शिवलेलं आहे. आणि याला मी बटणं लावलेले आहे. नॉर्मली मी हुक्स लावते, पण आता ज्या आजीचं मी ब्लाऊज शिवलेलं आहे त्यांना बटन्स आवडतात, तर मी पण म्हटलं माझ्या याला पण बटन्स लावते. तर या प्रकारे मी हे शिवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हा पट्टा बघू शकता, हा थोडासा वाईडन झालेला आहे. टेक्निक तीच आहे बनवायची, पण बेल्ट्सच्या आपण वेगवेगळ्या स्टाईल्स बनवू शकतो. जर तुम्हाला एवढं वाईड नसेल पाहिजे तर तुम्ही थोडं कमी शिवू शकता. आणि स्लीवलेस ब्लाऊजला तुम्हाला अशा प्रकारची पट्टी लावावी लागते. जर कपडा कमी पडत असेल तर तुम्ही अशा टाईपचा दुसरा कपडा घेऊ शकता. तर इथे मी डार्क कपडा घेतलेला आहे, कारण हा कपडा माझा 85 सेंटीमीटरच होता. तर हे आतून असतं तर हे दिसत नाही. आणि इथे मी हात शिलाई केलेली आहे, कारण इथे मला मशीन नको आहे दिसायला. तर हात शिलाई केल्याने काय होतं की मशीन दिसत नाही आणि हात शिलाई खूप बारीक असते, ते दिसत नाही. आतून मी याला हे लावलेले आहे टच बटन्स, म्हणजे जो ब्राचा बेल्ट असतो तो दिसत नाही, तो सिक्युअर राहतो थोडा. तर हे टच बटन्स मी इथे लावलेले आहे. टच बटन्स पण चांगल्या क्वालिटीचेच घ्यायला पाहिजे. तर हे जे सगळं सामान आहे मी होलसेल दुकानातूनच आणते. आणि इथे पण मी हात शिलाई केलेली आहे या पार्टला. आणि इथे तुम्हाला कुठलीच शिलाई नाही दिसणार, कारण हात शिलाई केलेली आहे. तर फिनिशिंग जे आहे ते खूप छान दिसतं. कपडा जर जास्त असेल तर इथे तुम्ही मार्जिन ठेवू शकता. जर तुम्हाला पुढे मागे ढिलं करायचं असेल तर अशा 2-3 शिलाई लावून तुम्ही ब्लाऊज बनवू शकता, जर कपडा रुंदीला जास्त असेल तर. तर हे एक सुंदरसं ब्लाऊज रेडी आहे आणि आज मी या ब्लाऊजला घालणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की फिनिशिंग किती छान आलेली आहे गळ्याला पण. तर फिनिशिंग तेव्हा छान येते जेव्हा तुमच्याकडे आतला जो कपडा असतो तो जास्त असतो, तर तुम्ही छान प्रकारे फिनिशिंग देऊ शकता.